नमस्कार. आज आपण गवारीच्या शेंगेची भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही याआधी वेगवेगळ्या पद्धतीने गवार केली असाल, पण या पद्धतीने एकदा मसालेदार गवार नक्की करून पहा. खरं तर आपल्याला गवार आणि मसालेदार हे कॉम्बिनेशनच पचायला जड जातं. पण आमच्या शेजारच्या काकूनी ज्यावेळी मला ही गवार खायला घातली, त्यावेळी मला कळालं की मसालेदार गवार ही इतकी छान लागू शकते. त्यावेळीपासून ज्या वेळी मला वेळ मिळेल त्यावेळी मी ही नक्की बनवते. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी मी 200 ग्रॅम गवार घेतली होती. ती मी या पद्धतीनं दोन्ही बाजूचे देठ काढून अशा पद्धतीनं मी कट करून घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबतच मी एक मोठा आकाराचा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे व एक छोटा टोमॅटोही बारीक चिरून घेतलेला आहे. आता कढई ठेवून कढईमध्ये आपण आधी मसाला यासाठी लागणारा तयार करून घ्या. याच्यासाठी मी 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सुरुवातीला आपण थोडेसे परतून घेऊ. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा धने आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आता हे छान असं आपल्याला परतून किंवा भाजून घ्यायचं आहे. हे पहा आपलं छान भाजलं गेलं आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता दुसऱ्या कढईमध्ये मी 5-7 चमचे तेल घेतलेले आहे. तेल थोडं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण हा चिरलेला आता कांदा घालून घेऊ. त्यासोबतच मी इथे थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. आता हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजला जावा याच्यासाठी मी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. या मिठामुळं लवकर कांदा आपला भाजला जातो. आता आपल्याला हा गुलाबी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आपला हा कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण भाजलेल्या मसाल्याचे वाटण तयार करून घेऊ. यासाठी आता हे थंड झालेलं वाटण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सुरुवातीला याचं बारीक वाटण असे करून घेत आहे. हे पहा, या पद्धतीनं आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या आणि 1-2 चमचे कोथिंबीरचे देठ घातलेले आहेत आणि आपल्याला हे पाणी घालून याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीनं आता आपला मसाला तयार झाला आहे. आपण आता कांदा बघून घेऊ. हे पहा, छान असा कांदा लालसर गुलाबी झाला आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे आणि त्याच्यासोबतच हा आपण चिरलेला टोमॅटोही घालून घेतला आहे. आता आपल्याला हे छान असा टोमॅटो अगदी तेल सुटेपर्यंत छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी छान तेल सुटलं आहे. असं 1-2-3 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला आता छान भाजला गेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण ह्या गवार घालून घेऊ. गवार ही अगदी 2-4 मिनटं छान असं ह्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या. बरेच जण नुसती कोरडी गवार तेलामध्ये टाकून भाजून घेतात. त्याच्याऐवजी अशी मसाल्याबरोबरही भाजून घेतली तरीही चालेल. आणि थोडं भाजल्यानंतर आपण तयार केलेलं हे मसाल्याचं वाटण घालून घेऊ. आणि याच्यानंतर आपण हे छान असं मसालाही ह्या गवारीसोबत 1-2-3 मिनटं छान परतून घेऊ. हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे. तिखट हे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यानंतर मी 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे. आता हेही आपण तेलामध्ये 1-2 मिनटं छान परतून घेऊ. हे थोडं परतल्यानंतर मी इथं मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला ही गवार आता पूर्ण शिजवून घ्यायची आहे. याच्यासाठी मी इथे आणखीन एक अर्धा ग्लास पाणी वाढवत आहे. हे छान असं आता मिक्स करून घेऊ. हे थोडं मिक्स झाल्यावरती मी वरून थोडी कोथिंबीर घातली आहे आणि याच्यावरती आता मी झाकण ठेवून 10 मिनटं ही गवार आता शिजवून घेणार आहे. हे पहा, अगदी कलर छान आला आहे
आणि आपली ग्रेव्ही टाईप असा मसाला गवारीचा आता छान तयार झाला आहे. मी आणखीन थोडी वरून कोथिंबीर घातली आहे आणि आपली गवार आता थोडी शिजली आहे का आपण एकदा चेक करून घेऊ. हे पहा, छान गवार शिजली गेली आहे. आपली भाजी आता तयार झाली आहे. ही एका सर्विंग बाउलमध्ये आपण आता काढून घेऊ. ही भाजी पुलक्यांच्या बरोबर, चपातीबरोबर, भातासोबत खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.